महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे संस्थापकीय अध्यक्ष दिवंगत कामगारांचे चांगोळ शिंदे. बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन समिती महात्मा फुले नगर खाटण रोड संस्थापकीय अध्यक्ष चांगोळ शिंदे. स्थापना 1981. बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन समिती स्थापना 6 जुलै 2000. महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन ही 2000ची जरी ह्या युनियनची स्थापना असली तर ही युनियन बाबांनी स्वतःच्या आपल्या अस्तित्व टिकवण्यासाठी बनवलेली हे महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन. का अस्तित्व? बाबा 1960 पासून या कामगार संघटनेमध्ये आहेत. त्या काळचे म्युनिसिपल मजदूर युनियन अधिकृतरित्या मधु जोशी जनरल सेक्रेटरी, जॉर्ज फर्नांडिस हिंद मजदूर किसान पंचायत सभेचे अध्यक्ष, दिवंगत कामगार नेते चांगोळ शिंदे चिटणीस, माधव शेट्टे चिटणीस, प्रभाकर आलेडकर उपाध्यक्ष, असे धुरंधर नेते त्या काळी कामगार संघटनेमध्ये होते. बाळासाहेब दंडवते, मधु दंडवते, बाबा आढाव, भाई वैद्य, दत्त सामंत, बाळासाहेब ठाकरे, बाळ ठाकरे हे त्या काही कामगार संघटनेमध्ये 60-65च्या दशकामध्ये होते. या सर्व कामगार नेत्यांनी, कम्युनिस्ट नेत्यांनी जे काही कामगार चळवळी घडवल्या त्या धुरंधर होत्या. महाराष्ट्रामध्ये कम्युनिस्ट नेत्यांचा एकच आवाज असायचा, एकच दरारा असायचा. तो दरारा म्हणजे लाल झेंड्याचा असायचा, लाल निशाणाचा असायचा. लाल झेंडा आणि लाल निशाण म्हटलं, लाल झेंडा लाल निशाण म्हटलं की सगळी यंत्रणा घाबरायची. जर लाल निशाण लाल झेंडा हा त्या काही प्रभावीपणे, वक्तृत्वपणे, ज्वलनशीलपणे काम करायचा. त्यांचा मोर्चा निघाला की सगळं हादरायचं. काय होईल, सगळं बंद तरी होईल, महाराष्ट्र, मुंबई तरी, ठाणे तरी, अशा प्रकारचं भीती होती लोकांच्यामध्ये, कामगारांच्यामध्ये, प्रशासनामध्ये भीती होती, पोलिसांमध्ये भीती होती लाल वादळाची. कारण ते लाल वादळ म्हणजे कामगार चळवळ. कामगार चळवळ म्हणजे धारदार तलवार आहे. जर कधी उगारली तर सपासप 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 समोरचा घायल झाला पाहिजे, अशा प्रकारचं कामगार नेतृत्व आहे. आणि हेच नेतृत्व साथी जॉर्ज फर्नांडिसच्या काळापासून ते मधु जोशीपासून ते बाबांनी जपलं. जे अस्तित्व घडवलं, कामगार क्षेत्र घडवला, प्रगल्भ केला, आर्थिकदृष्ट्या प्रगल्भ केला. त्यांची बँक उभी केली, कामगारांना घरं दिली, आणि पोटाला भाकरी दिली, चाकरी दिली, नोकरी दिली. गाव खेड्यातून कामगार आणून जणांना लावला, राहायला घरं दिली. अशा प्रकारचं प्रगल्भतेचं काम चांगोळ शिंदेंचं आहे. कामगार चळवळीमुळे आंबेडकरी समाजाची चळवळी त्या काही बाबांनी घडविली. अख्खा आंबेडकरी समाज एकत्र केला. हाती घोड्यावरून मिरवणुका काढल्या. त्या काही कोणाची हिंमत नव्हती. चांगोळ शिंदेंचा आवाज हा सुरक्षाचा फायर आवाजापेक्षा मोठा. माईकची विशेष गरज लागत नसते. ज्यावेळी ते भाषण ठोकायचे, बरे त्याला आपल्या गावठी शैलीमध्ये ठोकायचे, गावठी शैली अनाडी भाषेमध्ये ठोकायचे. परंतु त्याच्यामध्ये अभ्यास असायचा, ज्ञात असायचा. कामगार